एका दाखल्याला 10-10 वर्ष लागलेले आहेत, एक दाखल्याला. आपण तो कोण अधिकारी आहे ना त्याला जरा बाहेर काढा, त्याला तुमच्या भाषेत काहीतरी सांगा. फोन आल्यामुळे पण काम झालेली नाहीयेत. तू माझी तक्रार केलीस ना म्हणून तुला मी दाखला देत नाही, जा. कामगार मंत्री इकडे बसलेले आहेत. साहेब, मी आपल्याकडे आलो होतो, आपल्याला एक मी विनंती केली होती. अध्यक्ष महोदय, सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र आयुक्त नाही. तो का नाही मला माहीत नाही. आज जरी अनुदानावर चर्चा असली तरी ही व्यवस्था आहे, तर व्यवस्था आम्हाला करून द्यावी. रत्नागिरीला जायला आणि रत्नागिरीतून आयुक्तांना आमच्याकडे यायला, ती हिअरिंग यायला, त्याच्यामध्ये 2-3 ॲक्सिडेंट होतात. मी मंत्री महोदय आपल्याला विनंती केली होती, आम्हाला एक स्वतंत्र आयुक्त द्या, कामगार आयुक्त द्या. आपण जो रत्नागिरीला देताय तो कधी सिंधुदुर्गाची हिअरिंगच घेत नाही. मी आपल्याला त्याच्याबद्दल तक्रारी केली होती. आपण त्याच्यावरती आम्हाला योग्य तो न्याय द्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून त्यांना ही विनंती करणार आहे. साहेब, आदिवासी विभागामध्ये माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ठाकर समाज येतो. आता झालंय काय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना त्याची कदाचित कल्पना असेल. ठाकर समाजाची जात पडताळणीची जी काही प्रोसिजर आहे साहेब, एका दाखल्याला 10-10 वर्ष लागलेले आहेत, एक दाखल्याला. आपण तो कोण अधिकारी आहे ना त्याला जरा बाहेर काढा, त्याला तुमच्या भाषेत काहीतरी सांगा. अहो, ठाकर समाजाचा कार्यालय कुठे? मुंबई. आणि सिंधुदुर्ग कुठे? 500 किलोमीटरवर. म्हणजे एक जात पडताळणीचा जर दाखला करायचा असेल तर अध्यक्ष महोदय आम्हाला सिंधुदुर्ग टू मुंबईला यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये पण तो अधिकारी मूडमध्ये असला, जर त्याला भेटावं असं वाटलं, जर त्याला वाटलं की ह्याचं काम केलं पाहिजे. आता त्यांना काय झालंय मला माहीत नाही. आम्ही आमदार म्हणून मंत्री महोदय जेव्हा फोन करतो, हा माझ्या मतदारसंघातला आहे, त्याला जर तुम्ही मदत करा. फोन आल्यामुळे पण काम झालेली नाहीयेत. तू माझी तक्रार केलीस ना म्हणून तुला मी दाखला देत नाही, जा. ही पद्धत झाली अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, आपण आपल्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांना समज द्या आणि त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा. ठाकर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ही कुठली पद्धत आहे वागायची? ही कुठली पद्धत आहे? त्यांना समज द्या, नाही तर त्यांच्या जागेवर दुसरं कोणतरी आणा, नाही तर उगाच लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. अध्यक्ष महोदय, एवढी विनंती करण्यासाठी मी इथे उभा होतो. साहेब, अनेक विषय पण वेळ भरपूर झालेला आहे. अनेक सदस्यांना त्याच्यामध्ये बोलायचा. एक शेवटचा विषय फक्त बोलतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. साहेब, भात खरेदी आमच्या 41 केंद्रातून जवळपास 3819 शेतकऱ्यांची भात खरेदी झालेली आहे. त्याच्यापैकी 1551 शेतकरी अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातून येतात. आता झालंय काय, टोटल रक्कम खरेदीची आता बिल जे झालंय ती रक्कम जी द्यायची आहे ती 12,38,00,000 आहे. आता दिली किती अध्यक्ष महोदय? 1,77,00,000. 10,60,00,000 बिलच दिलेली नाही. हे कधी मिळणार आहे अध्यक्ष महोदय? आपल्या माध्यमातून एकदा मंत्री महोदयाच्या जर रिप्लायमध्ये आम्हाला जर ही माहिती पडली तर फार बरं होईल. हे सगळे विषय आपण मला इकडे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. उत्तमराव जानकर.